हाय, शुभ सकाळ सगळ्यांना. गुड मॉर्निंग. चला म्हणलं सकाळी सकाळी एक स्वयंपाकाचा व्हिडिओ काढा. इथं मटकी 3-4 पाण्याने चांगली खळा धुवून त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून उकडायला टाकली. इकडं पीठ मळून ठेवलं आणि आता मटकीसाठी कांदा चिरावा म्हणलं. डबा करायला ना स्वयंपाकाला उशीर झाला बरं का. उशीर नाही झाला जामीचे पप्पा रात्री म्हणते मला कामाला जायचं नाही म्हणते आणि अचानक फोन आला वाटतं ते गेले कामाला. बिगर डब्याचेच गेले आज कामाला. गरमीने ना कांदे असे सडून गेले बरं का. मी आलो सडून गेलेले काढले पण ना अशा आतून सडलेले त्याचा वास नाही येत आणि दिसत नाही. फार चिरायच्या टायमाला कळत होतो कांदा भाजीचं लय वास असतं बरं. काय करावं काय नाही काय समजत नाही. प्रत्येक बाईच्या डोक्याला आहे ना स्वयंपाक म्हणलं का पहिल्यांदा भाजी करायची. स्वयंपाक अशी असं म्हणजे हे रोज 2 टाइम करावंच लागत किती काही झालं तरी. तर मला हे उपवास बरं का मला आज. फक्त हे जानू आणि पिल्ल्याला आणि तिचे पप्पा कामावून आल्यानंतर खाते. तसं तर मी लय लवकर उठून त्यांना डबा देत असते पण आज आहे ना नाही जायचं म्हणते त्याच्यामुळं रईत झाला डबा करायचा. नाही तर पहाटेच उठत असते मी. पहाटे म्हणजे तरी 4ला उठते. 5, 5:15, 5:45च्या दरम्यान ते जातेच घरून. आमची वेळी नाही वेळी पोहाला त्याच्या पात्याची बरं का. तिला धार जर आली ना बोट अशी सरासर उतरत येतं नाहीतर मग कापल्याच जात नाही. घासून जर आणली ना घासलेली तर धार येते. गावात सप्ताह चालू आहे. पिल्ल्या रात्रभर प्राण्याला गेलता. आता आला मगाशी 6 वाजता झोपला. त्याच्या बी आता परत 8 वाजता उठन. तो गॅरेजचं काम शिकायला जातोय ना त्याच्यामुळे पटापटा स्वयंपाक करावा लागतो. मी व्हिडिओचा लय अनुभव घेऊन पाहिलं बरं का. जर मी कामाचे व्हिडिओ टाकले ना तरच थोड्यापैकी बऱ्यापैकी यूज येतात चांगले बरं का. त्याच्यामुळे ठरवलं जसे असतील तसे आपले कामाचेच व्हिडिओ टाकायचे. कांदा लय रडवतो बरं का माणसाला. घेण्याने देण्याच रडवतो. लय तिखट कांदे. एक तर आता मागाशी ना मसाले मिरच्या सगळ्या पुड्या फोडल्या आणि मसाल्याच्या डब्यात भरल्या. मसाल्याच्या डब्यात हळद नव्हती राहिली. मिरची पावडर मसाले काहीच नव्हते राहिलं. म्हणजे आपण काय अशा आयते मसाले नाही आणत बरं का करून. आपली हेच पुड्या बिड्यांचे मसाले असतात ना तसे मसाले येतात.
कांद्यामुळे डोळ्याची आगार चालू झाली. मी बरेचसे असे युट्यूबला व्हिडिओ पाहिले ते बरं का हँडिकॅप लोकांचे, की ते ना सगळे त्यांचे असे कामाचेच व्हिडिओ असतात. पण मग आता रोज उठून तरी काही कामाचे व्हिडिओ टाकावं बरं, त्याच्यामुळे ना आपण असं वेगळं काही टाकलं का त्याला यूजच येत नाही. चला हे रोज कुणाला आवडू अगर ना आवडू, आपले इथून पुढं जसे असतील तसे कामाचेच व्हिडिओ टाकत जाणार. एक तर मला त्याच्यातलं ते थंबनेल देता येत नाही, एडिटिंग करता येत नाही, थोडा वायता गेला डोक्याला लई. वैष्णवी कोथिंबीर आणली रात्री, आखी पचपच बोलली होती वाटतं, ती सडून गेली. मटकी कुणी कुणी हिरव्या मिरचीची करतं बरं का, कुणी कुणी काळी करतं, कुणी कुणी लाल करतं, कुणी कुणी कांदा घालून सुकी करतं. पण आमच्या इथे लागती पातळ. पोट्ट्यानी कोथिंबीर काही चावायची नाही आणली. असं कांदा आणि कोथिंबीर ठेचून टाकली ना, भाजीला एवढा वास येतो ना, लई भारी वास येतो. चला आता आपण आहे ना भाजीला पाठीमागून कढीपत्ता आणायचो. ताजा ताजा कढीपत्ता. कढीपत्ता आहे ना मस्तपैकी धुवून आणला बरं का, कारण आहे ना बागात फवारे चालू असतात ना, विषारी फवारे असतात, एकदम स्वच्छ कढीपत्ता धुवून घ्यावा लागतो, नाहीतर बागाचे फवारे लई विषारी असतात. मटकीतलं पाणी तर पण आटून गेलं.
जानू, ए जानू, उठ ना बाळा, ते मनूला पाय ना तू. नवीन मेंबर आणले बरं का आमच्या घरामध्ये, मांजर आणलेलं. एवढं हुशार मांजर आहे ना, जे ते मांजर येतं पण हुशार येतं, पण टिकूनच देत नाही बरं का तुम्ही. त्याला कुठलं तरी कोपऱ्याला जाऊन बसलं असतं, नाही तुम्हाला दाखवलं असतं. आधीच्या मांजराची तर इतकी मजा यायची, एवढं हुशार होतं ना आधीचं मांजर, लय हुशार होतं. लय आठवणी दिवसासाठी त्याच्या आठवणीमुळेच या पुरीने मांजर आणायला लावले. सारखं सारखी द्यायची ना, जवळजवळ त्याला आहे ना नेलेले 2-2.5 महिने झाले असेल, तरी काय पुरीचे देणं मनातलं मांजर जाई नाही. जानू, आय पट्टे, ते मांजर कुठे गेलं बघ बरं, गेलं निघून ते रागात. जानू, मोरीचा आवाज किती भारी येतो. मोरी फुग्यात भरायची, फुगा फुगवायचा ना, असं वाजवायचं, लय मजा वाटते. लहान लेकरांना आपल्याला आणि मटकीची भाजी करताना आहे ना, कांदा असा लई लाल आणि लई करपट होऊन नाही द्यायचा काय, मग त्याला आहे ना एवढी खास चव नाही लागत. लई बी तरी जाळायची नाही, लई तरी जाळली का ती मटकी मग काय केली जास्त मटकीच नसते येत खायला. अजून आपली कांदा लसूण, कांदा सॉरी लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायचीच राहिली बरं. खरं तर आहे ना, कांदा भाजत असताना कोथिंबीर आणि ठेचलेला लसूण ते टाकायला पाहिजे नव्हतं, पण विसरले. सकाळी सकाळी आता स्वयंपाक झाला का, घर झाडणे, भांडे घासणे, देवपूजा, धुणं, फरशा पुसणे, लय काम असतं. पण एकदा का स्वयंपाक बनवून ठेवलं मग लेकरांचं खाण्यापिण्याचं टेन्शन नसतं बाबा. जानू, ए बाळा, ते मांजराला दूध आणायचं डेअरी जाईन. चला बाबा, आपला व्हिडिओ लय मोठा झाला असन. अयो
बापरे बापरे 15 मिनिटाचं झाला फार. मटकी टाकली बरं का. आता मटकी उकळण नंतर चपात्या करून घ्यायच्या. हे बघा हे टोंगे कसे झोपले तर. इथं जानूबाई झोपली, तिथं वैष्णव पाठे येऊन झोपलाय पार. ए जानू, बरं चला बाय सगळ्यांना. बघा आभाळ तर मरणच आलंय बरं का. इतकं आभाळ आलंय ना, पाऊस वारं येतं, बुरबुर पाऊस येतो बरं का. हे बघा आभाळ तुम्हाला दाखवते. लय आभाळ आलेलं आहे. थोडं सुद्धा नकभर सुद्धा सूर्याचं दर्शन झालं नाही का, ऊन पडलेलं नाहीये. पावसाळाच लागला म्हणायचं थोडक्यात.